आणि आता पुढची बातमी बघूयात। पशुवैद्य आणि पशुवैज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय। बारामतीतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला अजितदादांचं आणि परळीतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला गोपीनाथ मुंडेंचं नाव द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली। तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रस्तावाला मान्यता घेऊन येते असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिलं। जड अंतकरणाने माझी मागणी आहे शासनाला की बारामतीच्या त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला आपण स्वर्गीय दादांचं नाव द्यावं आणि या परळी वैद्यनाथाच्या नगरीतल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव द्यावं। आमचं सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतील। आमदार धनंजय मुंडे साहेबांनी इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावासाठी जो आग्रह केलेला आहे तर नक्कीच मी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचून मान्यताच घेऊन येते असं मी आज आपल्याला सांगू इच्छिते। या भागामधले लोक कष्टाला मागे पुढे पाहत नाही, कोणाला भीत नाही, किती अडचण आली तर कधी ते थकत नाही, कोणासमोर झुकत नाही आणि त्यांच्या संघर्षासाठी चालणाऱ्या प्रवासात कधी रुकत नाही। 600 कोटी नाहीतर पंचायत होईल माझी। 600 कोटी मंजूर नाही झाले, 400 काहीतरी कोटी आहेत आणि ते बांधायला एवढं मोठं आपण व्याप्ती एवढी मोठी आहे, ते बांधायला लागतील। वेळोवेळी अधिकचं बजेट लागेल तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की ते देतील। ते पण येणार होते पण त्यांनी म्हटले की आता तुम्ही भूमिपूजन आटोपून घ्या, मी लोकार्पण सोहळ्याला येईन। तर नक्कीच हे लवकरात लवकर लोकार्पण आपण करू। एक एक रुपया हा पब्लिकचा पैसा आहे, शासनाचा पैसा आहे, हा संपूर्णपणे व्यवस्थितपणे वापरला गेला पाहिजे।